नमस्कार मैत्रिणींनो. आता शाळा सुरू झाली आहे तर सगळ्यांसमोर एकच प्रश्न असतो, तो म्हणजे एकतर मुलांना टिफिनला काय द्यायचं आणि दुसरं म्हणजे भाज्या कशा खाऊ घालायच्या. पण आज दुधी पूर्णपणे खाल्ला जाईल असे टिफिनला देण्यासाठीचे 4 प्रकार आपण करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी या ठिकाणी दुधी घेतलेला आहे. एका वेळी संपूर्ण दुधीची गरज नसते. हे तुम्ही पार्टमध्ये कट करून घेऊ शकता. एक मोठा दुधी असेल तर 3 ते 4 वेळा तुम्ही याचा वापर करू शकता. जेवढा दुधी वापरणार आहे तेवढा फक्त तुकडा घ्यायचा आणि त्याचीच फक्त साल काढून घ्यायची. उरलेला दुधी जो आहे तो तुम्ही फ्रीजला ठेवून द्या. आणि मग याप्रमाणे दुधीची साल काढून घेतली. दुधी कापल्यानंतर जर का मधला भाग जास्त फोफसा असेल, त्याच्यामध्ये बिया असेल, निबर असेल तर तो थोडासा काढून टाकायचा. दुधी जर का कोवळा असेल तर हा भाग देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुधीचे असे मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घेतले. साधारण अर्धा कप दुधीचे तुकडे आहेत. हे मिक्सरच्या भांड्यात काढले आणि मिक्सरवर असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता नुसता जर का फिरवला तर पूर्ण बारीक अशी पेस्ट होणार नाही. याच्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी घालावं लागतं आणि त्यानंतर याला असं फिरवून घ्या. हे बघा, ही अशी अगदी बारीक अशी पेस्ट झालेली आहे. आता हा दुधी एका बाउलमध्ये काढला. याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा हिंग घातलं, छोटा अर्धा चमचा ओवा याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर मुलांच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं. भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हा जो दुधी आहे तो तुम्ही सगळ्या रेसिपींमध्ये किसून देखील वापरू शकता. पण काय होतं, किसलं तर दुधीचे कणकण राहतात आणि मग बऱ्याचदा मुलांना ते दाताखाली आलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे याप्रमाणे दुधीची प्युरी करून तुम्ही वापरू शकता. दुधीला चव आणि स्वाद असा नसतो, त्याच्यामुळे जर का ही तुम्ही पेस्ट करून अशा प्रकारे घातलं तर कळणारही नाही. 1 चमचा बारीक रवा याच्यामध्ये घातला. त्यानंतर लागेल तेवढं साधारण पाव ते अर्धा कप बेसन पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्या. आता लागेल तसं पाणी घालून तुम्ही पीठ पातळसर करून घेऊ शकता. पण हे जे पीठ आहे ते खूप जास्तही पातळ करायचं नाही नेहमीच्या धिरड्यांप्रमाणे, कारण दुधीमध्येही पाण्याचा अंश असतो. त्याच्यामुळं पीठ जर का खूप पातळ झालं तर धिरडं पलटताना त्रास होऊ शकतो. हे बघा, हे असं याप्रमाणे पीठ जे ते भिजवून घेतलं. आता या ठिकाणी नॉनस्टिकचाच पॅन किंवा तवा वापरायचा आहे, म्हणजे मग धिरडं व्यवस्थित उचललं जातं. पॅन चांगला तापला की थोडंसं तेल सोडलं आणि हे बघा, हे असं तापलेल्या पॅनवर फुलपात्रानं याप्रमाणे याचं गोल धिरडं असं करून घेतलं आहे. तवा तापलेला असेल तर जाळीही छान पडते. कडेनं हवं तर थोडंसं साजूक तूप किंवा तेल सोडू शकता. आधी 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर झाकण न ठेवता वाफवून घ्या, कारण दुधीमध्ये पाण्याचा अंश असतो. त्याच्यामुळे लगेच जर का झाकण ठेवलं तर धिरडं अगदीच गिळगिळीत होतं. पण आपण याला पलटून घेऊयात आता. हे बघा, हे असं दुसऱ्या बाजूनं आता पलटलं. दुसऱ्या बाजूनं देखील 2 मिनिटं याला भाजून घ्या. याप्रमाणे दुधीचे धिरडे अतिशय पौष्टिक आहे. नुसतं धिरडं देखील तुम्ही देऊ शकता किंवा जर का पोळीसोबत रोल करून मुलांना आवडत असेल आतमध्ये टोमॅटो केचप लावून तर तसंही करू शकता. या ठिकाणी मी टोमॅटोच्या चटणीसोबत हे जे धिरडं आहे ते दिलेलं आहे. अतिशय झटपट पौष्टिक असा प्रकारे, फक्त पीठ जे ते खूप पातळ करायचं नाही आहे एवढंच लक्षात ठेवा. आता दुसऱ्या रेसिपीसाठी याचप्रमाणे दुधीची जी आहे ती अशी पेस्ट करून घेतली. साधारण अर्धा कप दुधीचे काप आहेत, त्याची अशी प्युरी करून घेतलेली आहे. या ठिकाणी 1 कप रवा घेतलेला आहे. शक्यतो जाड रवा वापरा, नसेल तर बारीक रवा देखील चालेल. याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं आणि हे असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर वाटून घेतलेला दुधी घालायचा. सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या. पीठ सरबरीत होईल इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर हे जे पीठ आहे ते अगदी 5 ते 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून दिलं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. एक बारीक चिरलेला छोटा कांदा याच्यामध्ये घातला. त्यानंतर मुलांच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता. गाजर किसून घालू शकता किंवा स्वीटकॉर्न घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र अवश्य घालायची. सगळं असं छान मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे. थोडंसं पाणी घातलं आणि एकसारखं फेटून घ्या. आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं साच्यांमध्ये आणि मग या पिठाचे आप्पे करून घेतले. हे बघा, अजिबात कळत नाही की याच्यामध्ये दुधी घातलेलं आहे. नेहमीच्या आप्यांप्रमाणेच हे वाटतात, पण भरपूरसा दुधी याच्यामध्ये सुद्धा खाल्ला जातो. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर याला वाफवून घ्यायचं.
हे बघा असे आप्पे खरपूस शेकले गेले की याची बाजू पलटली. दुसऱ्या बाजूनं सुद्धा 2 मिनिटं याला शेकून घ्या. हे बघा मस्त लुसलुशीत आणि पौष्टिक असे दुधीचे आप्पे आपले तयार झाले. हे आप्पे जे आहेत ते फक्त टिफिनला देण्यासाठी नाही तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या नाश्त्याकरता देखील करू शकता. दुधी घातलेला आहे हे कळत देखील नाही आणि भरपूरसा दुधी खाल्ला जातो. ओल्या नारळाच्या चटणीसोबत आप्पे अगदी मस्त लागतात. आणि हो, हे जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये एकूण 25 ते 26 आप्पे आरामात होतात. आता तिसरा प्रकार आपण करणार आहोत तोही अगदी झटपट आहे. याकरता दुधीचे काप मात्र थोडेसे कमी, साधारण पाव कप घ्यायचे. पाणी घालून याची अशी प्युरी नेहमीप्रमाणे करून घेतली की आपण याच्यामध्येच काही पीठं घालणार आहोत. तर या ठिकाणी पाव कप ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर पाव कप तांदळाचं पीठ घातलं. एखादा चमचा दही घालायचं आणि चवीनुसार मीठ घातलं. मिक्सरवर पुन्हा एकदा फिरवून छान सरभरीत असं पीठ करून घ्यायचं. गरजेनुसार पाणी तुम्ही वापरू शकता, पण हे जे पीठ आहे ते खूप पातळ करायचं नाही आहे, नाही तर धिरडं जे येते व्यवस्थित पलटता येत नाही किंवा उचलता येत नाही. नॉनस्टिक पॅन गरम केलेला आहे. याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलं. पॅन चांगला तापला की जर का असं उभं मिक्सरचं भांडं असेल तर यानंच तुम्ही हे जे धिरडं आहे ते असं पॅनवर सोडू शकता. हे बघा पॅन जर का चांगला तापलेला असेल तर छान जाळीदार अशी धिरडी याची होतात. बऱ्याच मुलांना धिरड्यामध्ये भाज्या म्हणजे कांदा, कोथिंबीर असेल, मसाले असतील, ओवा वगैरे ते घातलेले आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा प्लेन धिरडं उत्तम पर्याय आहे. जर का तुम्ही डाएट करत असाल तर त्यांच्याकरता सुद्धा हे जे धिरडं आहे ते उत्तम पर्याय आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही हवं तर बेसन पीठ याच्यामध्ये वापरू शकता किंवा थोडासा बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल. सुरुवातीला झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर याला भाजून घ्यायचं. पाण्याचा अंश कमी झाला की मग हवं तर एखाद मिनिट याच्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता आणि मग धिरडं जे ते पलटायची आवश्यकता नाही. याप्रमाणे छान जाळीदार अशी दुधीची धिरडीची ती तयार झालेली आहेत. हे सुद्धा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत देऊ शकता. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे त्याकरता मात्र दुधीचं प्रमाण असं बघायची आवश्यकता नाही, भरपूरसा दुधी तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये घातलेली आहे आता आवडीनुसार हिरवी मिरची, 4-5 पाकळ्या लसूण याच्यामध्ये घातलेला आहे. एक छोटा चमचा ओवा याच्यामध्ये घातलेला आहे आणि मग पाणी घालून याची अशीच छान बारीकशी प्युरी करून घेतली. आता या ठिकाणी साधारणपणे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, पाव चमचा हिंग घातलेलं आहे, छोटा अर्धा चमचा हळद घातली, एखादा चमचा तीळ घालायचे आणि तयार केलेली दुधीची प्युरी याच्यामध्ये घातली. सुरुवातीला पाणी घालायचं नाही. याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही धणे जिरे पूड घालू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कमीत कमी पाणी वापरून छान घट्टसर असं पीठ याचं मळून घेतलं. तर हे बघा हे असं आपलं दुधीच्या पराठ्याचं पीठ जे ते मळून तयार आहे. हे जे पीठ आहे ते तुम्ही सकाळी गडबड होत असेल तर रात्री देखील करून फ्रीजला ठेवू शकता, म्हणजे मग सकाळी झटपट असे याचे पराठे लाटता येतात. याप्रमाणे दुधीच्या पराठ्यांचं पीठ जर का भिजवलं तर पराठे छान मऊसूत असे होतात. दुधी घातलेला आहे ते जाणवतही नाही आणि अतिशय पौष्टिक भरपूर अशा प्रमाणात दुधी जो आहे तो खाल्ला जातो. जे तुम्ही भाजी किंवा कुठल्याही प्रकारे सांबारमध्ये वगैरे जरी घातला तरी दुधी तितकासा खाल्ला जात नाही, पण या पराठ्याच्या माध्यमातून मात्र भरपूर दुधी खाल्ला जातो. की छान असे ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत हे जे पराठे आहेत ते भाजून घेतले. याला शेवटी वरून थोडंसं साजूक तूप लावू शकता म्हणजे छान मऊ राहतात. आणि याप्रमाणे रोल केला की मस्त आपले दुधीचे पराठे टिफिनला देण्यासाठी तयार आहेत. तर हे दुधीचे 4ही प्रकार तुम्हाला कसे वाटले? जर तुमची मुलं देखील भाजी खात नसतील किंवा त्यांना भाजी खाऊ घालण्यासाठी तुम्ही काय काय आयडिया करता ते मला कमेंट करून नक्की कळवा. मलाही ते व्हिडिओमध्ये दाखवता येईल. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.